थेट पुण्यात जाऊया। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सध्या सुरू आहे। नशा नको नोकरी द्या असं म्हणत पुण्यामध्ये युवक काँग्रेसनी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी आपले प्रतिनिधी मिकी घाई सध्या उपस्थित आहेत। मिकी, काय नेमकी भूमिका आहे कार्यकर्त्यांची? जर आपण बघितलं तर पुण्यातील जे काँग्रेस भवन आहे तिथून जोरदार या काँग्रेस युवकांचं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये लोक सहभागी झालेले आहेत। हे काँग्रेस नौकरी दो नशा नहीं अशा घोषणा या ठिकाणी जोरदार दिले जात आहेत आणि आपण बघतोय या अशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि युवक यामध्ये प्रचंड मोठ्या सहभागी झालेले आहेत। आपण काहीशी बोलायचं प्रयत्न अक्षय जैन देखील आहे। आपण बघतोय काय नेमकं म्हणणं या आंदोलनामध्ये? नाही, देशभरात संपूर्ण देशभरात जे आहेत युवक काँग्रेसचं आंदोलन करण्यात येतंय। लाखो हजारो कोटींचा ड्रग्ज मिळाल्यानंतर सुद्धा काहीच कारवाई सरकारकडून येत नाहीये। नोकरीच्या प्रमाणात आम्ही ज्या ठिकाणी युवक नोकरी मागतात तिथं नोकरीची अवेलेबिलिटी सरकारकडून केली जात नाहीये। त्यासाठी आज महाराष्ट्रात आम्ही आंदोलन करतोय। पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष इथं उपस्थित आहेत। तर राष्ट्रीय अध्यक्ष आलेले आहेत आणि आपण बघतोय जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। तुम्हाला कुठं जायचा प्रयत्न आहे तुमचा? नक्की कुठं जायचा प्रयत्न? कहां सर, क्या मांग कर रहे हो आंदोलन से? हम चाहते हैं जो हमारा आंदोलन देश भर में चल रहा है, नौकरी दो नशा नहीं, इसमें बारे में बीजेपी सरकार सोचे। पिछले 10 सालों में सबसे ज्यादा बेरोजगारी नशाखोरी भारत देश में है, जिसको युवा भारत झेल रहा है। ये आंदोलन जो है नौकरी दो नशा नहीं पूरे देश भर में चल रहा है और जब तक मोदी जी अपना सारा ध्यान अडानीज को छोड़कर देश के युवाओं के लिए ऐसी पॉलिसीज बनाने में नहीं लगाते जिससे बेरोजगारी दूर हो, नशाखोरी दूर हो, तब तक ये आंदोलन हम करते रहेंगे। सर, आप कहाँ निकले हो अभी? पुलिस आपको रुकाने की कोशिश कर रही है। यहाँ जहाँ अलग अलग जगहों पर उन्होंने यहाँ पर नाकाबंदी की है। देखिए, भारत को युवा भारत को नशाखोरी बेरोजगारी से दूर करने के लिए हम मार्च करेंगे। ये हमारा हक है, एक भारतीय होने के कारण हमारा हक है और इसके लिए हमें किसी परमिशन की जरूरत नहीं है। सर, आपण बघितलं तर मोठ्या संख्येने काँग्रेसचे युवक सगळे नोकरी द्या, नोकरीच्या पद्धतीने राज्यामध्ये मिळत नाहीये आणि त्यामुळं आंदोलन केली जाते। नशा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळं हे राज्यभरातून इथं लोक आलेत आणि संपूर्ण देशात अशा पद्धतीने हे आंदोलन पुढे राहणार आहे अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी दिली जाते। मोठ्या संख्येने जागोजागी पोलीस बंदोबस्त आहे। खरं तर काँग्रेस भवन पासून तर डेक्कन पर्यंत हे आंदोलन चाललेलं आहे। आपण आणखीन काही लोकांशी तिथं बोलण्याचा प्रयत्न करू, नक्की काय त्यांना यातून म्हणजे अर्थात पोलिसांनी परवानगी देखील नाकारली आहे जी माहिती मिळते त्यानुसार या आंदोलनाची। मात्र मोठ्या संख्येने हे काँग्रेस रस्त्यावर उतरून संपूर्ण रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे। आपण जे बघतोय काँग्रेसच्या मोठ्या संख्येने हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून हे युवक या ठिकाणी आलेले आहेत आणि जोरदार आंदोलन या ठिकाणी करताना दिसत आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आहे। आपण आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। सर, आता पोलीस तुम्हाला थांबवत आहेत, काय म्हणणं आहे? नाही, आम्हाला अटक करतील, ताब्यात घेतील, आम्ही तयार आहोत आणि हे जे पुण्यातलं आंदोलन आहे ते देशभरात आम्ही सुरू करणार आहोत, सुरू ठेवणार आहोत। हजारो कोटींचा ड्रग्ज मिळून सुद्धा सरकारने त्याच्यावर तुम्ही इथं काय करणार आहात? आम्ही रास्ता रोकोसाठी युवक काँग्रेसचा आलेख केलेला आहे। आम्ही बागेंद्र चौक इथं थांबवणार आहोत, अडवणार आहोत। पोलिसांनी इथं मोठा पिंजरा आणलेला आहे, बंदोबस्त लावलेला आहे, तुम्हाला पुढे जाऊ देणार? अटक होईल, संघर्ष जारी रहेगा, संघर्ष शुरू रहेगा, हम डरने वाले नहीं है। सरकार म्हणते की आमचे प्रयत्न सुरू आहेत नोकऱ्या देण्याचे। कधीपासनं? अहो, लाखो जागा व्हॅकंट आहेत, अजून कुठे जागा, कुठे नोकऱ्या? आम्ही मागून थकलोय। सरकार त्यासाठी वेळ नाहीये, परंतु पार्ट्यांसाठी ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना पुढे जाणं वेळ आहे। आपण बघतोय हे आंदोलन आता या ठिकाणी बालगंधर्व चौकामध्ये पोहोचलेलं आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। आपण बघतोय की वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस या ठिकाणी हे सगळेजण रस्त्यावर पळण्याचा प्रयत्न करताय, कुणी थांबायला तयार नाही, पोलिसांचं ऐकत नाही आणि त्यामुळं हे जण आता पुढे चाललेले आहेत। अशा पद्धतीने हे आंदोलन काहीसं तीव्र देखील होताना दिसतंय। आणखीन लोक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। पोलीस आपण बघतोय की त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र या ठिकाणी आंदोलनकर्ते कुठेही थांबण्यासाठी तयार नाही अशी पद्धतीने आपण बघतोय हे आंदोलन सगळे। निश्चितपणे मिकी, या आंदोलनावर आपलं असंच लक्ष राहील। पुढच्या काही वेळ हे आंदोलन असंच सुरू राहील। याविषयीचे अपडेट्स वेळोवेळी आम्ही घेत राहू। तूर्त धन्यवाद तिथली लाईव्ह दृश्य आणि तिथली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।